नमस्कार, मी आशिष जाधव. G24/7च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कुणाच्याही ध्यानीमनी नसताना सकाळी 9:30 वाजता लेहच्या फॉरवर्ड पोस्ट म्हणजेच निमू या फॉरवर्ड पोस्टवरती पोहोचले, जिथे युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. कारण भारत चीन सीमा तणाव सध्या चाललेला आहे. दोन्ही बाजूंनी सैन्यांची कुमक ही ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोलच्या आजूबाजूला आलेली आहे. कदाचित युद्ध सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेलेत. त्यांनी तिथे आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी लष्कराच्या जवानांना, अधिकाऱ्यांना, त्याचबरोबर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना, तसंच इंडो तिबेटियन पोलीस फोर्सच्या जवानांना संबोधित केलं. ते करत असताना चीनला त्यांनी गर्भित इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की विस्तारवाद्यांना ज्या भूमिकेत आम्ही समजावून सांगायचं त्या भूमिकेत आम्ही समजावून सांगू. आम्ही विस्तारवादी नाही तर विकासवादी आहोत. सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाच्या भारतातले आहोत आणि वेळ पडलं तर बासरीबरोबरच जसे कृष्ण युद्धाच्या समयी सुदर्शन चक्र हाती घ्यायचे तसा आम्ही हाती घेऊ शकतो. खरं तर हे त्यांचं भाषण होण्यापूर्वीच म्हणजे सकाळी 9:30ला लेहला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाल्यानंतर पहिल्या 2 तासातच चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याकडनं एक निवेदन जारी झालं. त्यात चीन असं म्हणत आहे की दोन्ही बाजूंकडनं लष्करी तसंच राजनैतिक पातळीवरती चर्चा सुरू आहे. अशा वेळी दोन्ही बाजूंकडून चढाई होता कामा नये. याचा अर्थ काय घ्यायचा? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनपेक्षितरित्या लेहला जी भेट दिलेली आहे त्याचा हा परिणाम आहे का? खरंच चीनलाही असं वाटतं की भारताबरोबर या क्षणी युद्ध परवडणार नाही, किंबहुना चीनचा मनसुबा काही वेगळा आहे, तो वेळीच भारताने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओळखला आहे, म्हणून युद्ध सज्जता ही झाली पाहिजे, ही भूमिका मोदी सरकारने अर्थात भारताने घेतली आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे सर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत निवृत्त कर्नल राजन फडके आहेत. याशिवाय आपल्यासोबत परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर आहेत. तसंच आपल्यासोबत 2 राजकीय प्रवक्ते आहेत. ते म्हणजे भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी नेमकं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना संबोधित करताना किंवा सैन्याला संबोधित करताना काय म्हटलेलं आहे ते दाखवणार आहे. आप उसी धरती के वीर हैं जिसने हजारों वर्षों से अनेकों आक्रांताओं के हमलों को, अत्याचारों का मुंह तोड़ जवाब दिया है. हम, और ये हमारी पहचान है, हम वो लोग हैं जो बांसुरीधारी कृष्ण की पूजा करते हैं, तो हम वही लोग हैं जो सुदर्शन चक्रधारी कृष्ण को भी आदर्श मान करके चलते हैं. अब देश में बॉर्डर इंफ्रास्ट्रक्चर पर खर्च करीब 3 गुना कर दिया गया है. इससे बॉर्डर एरिया डेवलपमेंट और सीमा पर सड़कें, पुल बनाने का काम भी बहुत तेजी से हुआ है. या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्यभूमी जवळच्याच म्हणजे जिथे तणाव आहे त्या ठिकाणच्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन जवानांशी जे गलवान खोऱ्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्याशी संवाद साधतायत. बघा. न कभी झुकेंगे. और ये बात मैं बोल पा रहा हूं आप जैसे वीर पराक्रमी साथियों के कारण.
मैं आपको तो प्रणाम करता हूं, आपको जन्म देने वाली आपकी वीर माताओं को भी प्रणाम करता हूं। शत शत नमन करता हूं माताओं को, जिन्होंने आप जैसे वीर योद्धाओं को जन्म दिया है, पाला पोसा है, लालन पालन किया है और देश के लिए दे दिया है। उन माताओं का जितना गौरव करें, उनको जितना सर झुका करके नमन करें, इतना कम है। फिर एक बार साथियों, आप बहुत जल्द ठीक हो जाए, स्वास्थ्य लाभ हो और पुनश्च हरिओम, पुनश्च हरिओम। इसी मिजाज के साथ आओ हम सब मिल करके चल पड़ेंगे। भारत माता की जय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची विचारपूस केली आहे। जे जवान गलवान खोऱ्याच्या चकमकीत किंवा झटापटीत जखमी झालेले आहेत त्यांना सुद्धा धीर पंतप्रधानांनी जाऊन दिलेला आहे की भारत आहे, मनोधैर्य आपलं अजून खच्चीकरण झालेलं नाही आणि त्यासाठी सर्वांनीच तयार राहायचं आहे। मी थेट जातोय मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्याकडे। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी आजची लेह भेट आहे त्याकडे तुम्ही माजी लष्करी अधिकारी म्हणून कसं बघताय? मला वाटतंय ही जी वेळ होती ती अत्यंत औचित्यपूर्ण होती आणि त्यांनी त्याच्यासाठी जी जागा शोधली ती त्याच्यापेक्षा औचित्यपूर्ण होती। आपल्याला ठाऊक आहे की संपूर्ण जूनमध्ये 5, 15, 31, 30 कायम काहीतरी गोष्टी घडत आहेत आणि थोडीशी त्याच्या स्थिरता आल्यावर पंतप्रधानांनी वेळ काढला आणि चक्क जवानांशी जाऊन अशा प्रकारे गुफ्तगू केलं। हा त्याचा मोठेपणा आहे। आणि काय बोलेत पहा। प्रथम मी आपल्या वेळेबद्दल सांगितलं। आता स्थळ जे आहे, लेह अशी जागा आहे, तुम्ही पश्चिमेला जा, तिथून लाईन ऑफ कंट्रोल चालू होते सियाचीन नंतर पाकिस्तान बरोबर, आणि पूर्वेला जा, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल चीन बरोबर होते। त्या अशा मध्ये उभं राहून त्याने जे ललकारले आणि एकही शकार त्याचा उल्लेख न करता त्यांनी ज्या दोघांना अक्षरशः जी तंबी दिलेली आहे आणि बिनशब्द वापरताना, हे खरोखरची मोठी कला आहे। पूर्वी म्हणायचे की वक्ता दस सहस्रेषु, मला कुणाची पंतप्रधानांचा काही स्तुती करायची नाही आहे, पण माझं असं मत आहे की हा एकच वक्ता आहे ते 130 करोड लोकात जो जवानांकडे जाऊन बोलू शकतो आणि त्यांचं अशा प्रकारे हे त्यांचं धैर्य जे आहे ते उठवू शकतो। आणि किती प्रचंड या केवळ 25 मिनिटात त्यांनी जवळजवळ विश्व सामावलं। प्रत्येक गोष्ट ते बोलले, ते विकास, विस्तार, त्याबरोबर आपण आता सांगितलं म्हणजे चीन बरोबर काय आहे, जवानांना त्यांनी आपण काय आपण केलेलं आहे, त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढवलेलं आहे, नवनवीन शस्त्रास्त्र कशी निर्माण केलेली आहेत, हे त्यांना सांगून त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या मागं आहोत, नुसतं गप्पा मारायला नाही पण आम्ही तुम्हाला संपूर्ण मदत करायला मागं आहोत। त्यांनी दिनकरांची फार सुंदर कविता लिहिली आहे, सांगितली की आज हे कलम त्यांची गुंज बोल, उनकी जय बोलो, काय सुंदर कविता होती। आणि पुन्हा त्या साऊथ इंडियन आपले प्रसिद्ध कवी त्यांचं सांगितलं की सैन्याच्या ज्या अत्यंत 4 महत्त्वाची चतुसूत्री आहे ती त्यांनी बरोबर सांगितली, शौर्य, सन्मान, मर्यादा आणि विश्वसनीयता। फार मोठे शब्द आहेत आणि तुम्ही जेव्हा जवानांशी बोलता ते हे राजकीय लोकांना बोलण्याचे, त्याच्यात तुम्ही पारदर्शकता आणि प्रामाणिकता ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात। त्यांना तुम्ही फसवू शकत नाही, शब्दांचा अवडंबर माजून त्यांची तुम्ही दिशाभूल करू शकत नाही आणि तुम्ही टाळ्या वाजून मिळून पुन्हा जाऊ शकत नाही। जवान, असं मला पुन्हा सांगतो, जेव्हा मी नाही कुणाही अधिकारी सेकंड लेफ्टनंट होतो आणि नंतर जनरल होतो, तेव्हा तो प्रथम 10 लोकांशी बोलतो, नंतर मग वाढत मग 40-30 हजारांशी बोलतो, पण तेच जवान ते तुमच्यातून ज्याला म्हणतात ते सी थ्रू यू,
ते तुमच्या आरपार जातात आणि तुम्ही काय बोलताय ते पाहतात. आज पंतप्रधानांचं जे भाषण होतं, आता कशासाठी गेले याबद्दल मला याच्याबद्दल मला काही भाकीत करायचं नाही, असं म्हणायचं नाही काहीतरी होणार आहे. परंतु जी वेळ साधली ती अत्यंत योग्य होती आणि ते जे बोलले ते अक्षरशः मोत्याचे शब्द होते. मी तरी अजून इतकं उत्तम भाषण केलेलं ऐकलं नाही आणि माझं असं मत आहे की पंतप्रधानांनी इतकं उत्तम भाषण केलं नसावं. त्यानं जर खरंच जाऊन विचारलं तर ते सांगतील. आणि कुठलेही एक चिटोर न समोर ठेवता काय बोललेत, अफाट बोललेत आणि प्रत्येक गोष्ट त्यांना जी सांगायची होती त्यांनी सांगितली. मला असं वाटतंय की मला जर विचारलं असतं की आणि काय त्यांनी बोलले नाहीत, मी निशब्द आहे. मला वाटतंय प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्यासमोर प्रकट केलेली आहे. धन्यवाद, शतशत धन्यवाद. आपल्यासोबत कर्नल राजन फडके आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. कर्नल राजन फडके, एकीकडे चीनबरोबर लष्करी पातळीवरती, लेफ्टनंट जनरलच्या पातळीवरती, तसंच राजनैतिक पातळीवरती म्हणजे परराष्ट्र विभागाच्या पातळीवरती चर्चा सुरूच आहे. दुसरीकडं अशा बातम्या येत आहेत की चीनचं सैन्य खूप पुढं आलं आहे. चीन सारखा दबाव आणताय की तुम्ही फिंगर 2 पर्यंत जा. आधी फिंगर 4 पर्यंत म्हणत होते, आता फिंगर 2 पर्यंत भारताला ते मागे खेचतात किंवा तेवढी जमीन त्यांनी घेतली आहे वगैरे वगैरे वगैरे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणालाही न सांगता सोबत CDS बिपिन रावत आहेत, त्याचबरोबर लष्कर प्रमुख मनोज नरवणे आहेत. त्यांना घेऊन ते तिथे पोहोचतात, संबोधित करतात. याला विरोधक साहजिकच इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतात. तुम्ही कसं बघताय? पंतप्रधानांनी ज्या गोष्टी भाषणात बोलल्या त्याबद्दल मी काही जास्त भाषण कारण ते सर्व जगजाहीर आहे आणि त्यांनी एक चांगल्या उत्तम तऱ्हेने भाषण केलेलं आहे. पण मला ज्या गोष्टी जे बोलले नाही आणि त्यांची देहबोली जे सांगत होती त्याच्यावरती भाष्य करावं असं वाटतंय की पहिल्यांदा ते उतरताना ज्या हिशोबाने ते चालत होते ती एक आत्मविश्वासाची चाल होती ही. आणि जेव्हा त्यांना जनरल YK जोशी, योगेश जोशी जेव्हा ब्रीफिंग करत होते तेव्हा म्हणजे ही पंतप्रधानांची भेट अशी नव्हती, हा एक संवाद होता की त्याला इंटरॅक्शन म्हणता येईल. कारण इतर आता भेट वगैरे लोक देतात की पाऊस आला, ते पाणी आलं, पूर आला, वरनं हवाई जहाजातनं फिरून आले, तशी नव्हती. एक संवाद होता. म्हणजे जेव्हा आता चित्रात आपण बघताय, जेव्हा जनरल YK जोशी त्यांना ब्रीफ करत होते तेव्हा ते प्रश्न विचारत होते आणि एकदम कान देऊन ऐकत होते. त्याच्यातनं त्या मॅपवरती सुद्धा ते बोटं दाखवून काही विचारत असतील शंका. आणि ह्या देहबोलीवरनं एवढं समजून येतं की हा माणूस किती उत्साही आहे, हा पंतप्रधान किती त्याच्यात इंटरेस्ट घेतोय की हे सैन्याचे लोक काय सांगतायत मला आणि मला त्यातलं काय समजायला पाहिजे. किंवा त्यांची देहबोली जी आहे ती मी स्टडी करत होतो सकाळपासून, कारण ते जे बोलले ते सगळ्यांनाच माहिती. पण एक देहबोली जी होती त्यांची चालण्याची जे आत्मविश्वास होता किंवा एकदा भाषण देण्यातला जो आत्मविश्वास होता किंवा ते सैनिकांना हॉस्पिटलमध्ये बोलले, त्यांच्याशी संभाषण केलं, तो एक आत्मविश्वास होता. हा एक बराच मोठा म्हणजे एक मोदी नावाचा एक माणूसच लडाखमध्ये आला नाही तर त्यांच्या पाठीशी 130 करोड लोक आज लडाखला गेलेले आहेत आणि त्या सगळ्यांनी या सैनिकांच्या पाठीमागे उभं राहण्याचं असं हे धाडस दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सैन्याचं मनोबल फार वरती जाणार आहे आणि पहिल्यांदाच वरती होतं आणि अजून वरती जाऊ. आणि आपण चायनाला कुठल्याही शब्दात आपण प्रत्युत्तर देऊ शकतो. ते कुठेही आले, कसेही आले, केव्हाही आले, कुठल्याही रूपात आले तरी आपल्याकडे ती ताकद आहे. आपल्या पाठीमागे एक असा खंबीर नेता उभा आहे की जो सैन्याला वाटेल ते द्यायला तयार आहे की तुम्ही युद्ध करा आणि मी तुमच्या पाठीशी उभा आहे. हा एक आत्मविश्वास त्यांनी आज सैनिकांना दिलेला आहे, तो फार मोठा आहे. ठीक आहे. आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत. अतुल भातखळकर, 2-3 गोष्टी आहेत. एक तर मोदींचा स्वभाव आहे की ते धक्कातंत्राचा वापर करतात. त्यांनी तो आज विरोधकांना धक्कातंत्र वापरून आश्चर्यचकित केलंही असेल. अनेकांना असंही वाटतं की चीन कितीही म्हटलं तरी भारताचा शत्रू राष्ट्र आहे आणि चीनचा
आपल्यासोबतचा जो अनुभव आहे 1962 असेल, 67 असेल, 75 असेल, प्रत्येक वेळेस चीननं आगळीक केली आहे, चढाई केलेली आहे आणि त्याला आपण उत्तर दिलेलं आहे. 62चा अनुभव वेगळा असला तरी 67 आणि 75मध्ये आपण सरशी साधली होती. आत्ता जे झालेलं आहे ते गलवान खोऱ्यामध्ये आपले 20 जवान शहीद झाले आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत. तिथे आता नरेंद्र मोदी जाऊन आलेले आहेत, त्यांचंसुद्धा मनोधैर्य त्यांनी वाढवलेलं आहे. प्रश्न असा आहे की गलवान खोऱ्यामध्ये नेमकं काय झालं याची जाहीर वाच्यता होत नाही आहे. त्यांच्याकडे काय झालं आहे हे केवळ रिपोर्ट्स येत आहेत. अशा वेळी नरेंद्र मोदींनी थेट लेहमध्ये जाणं, फॉरवर्ड पोस्टवरती जाणं, तिथं सैन्याला संबोधित करणं आणि सैन्य सज्जतेचा आढावा घेणं, याचा एक मेसेज अक्रॉस द नेशन असा गेलेला आहे की कदाचित जर का उद्या चीननी चढाई केलीच तर केवळ मोदीच नाही, सैन्य नाही, तर अख्खा भारत सुद्धा सैन्याच्या मागे उभा आहे. मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनी आज जी फॉरवर्ड पोस्टला लेहमध्ये व्हिजिट केली ही अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारची व्हिजिट होती. त्याचबरोबर त्यांच्या भाषणातून एक केवळ जवानांचा नव्हे तर या देशाच्या 130 कोटी जनतेचा आत्मविश्वास, देशभक्ती ही शब्दातून प्रतीत होत होती. आणि त्याच वेळेला केवळ चीनला किंवा पाकिस्तानला नव्हे तर अख्ख्या जगाला जे भारतीय तत्वज्ञान आहे, जो भारतीय जनता पार्टी विचार आपल्या जन्मापासून मांडत आलेली आहे, तो विचार सुद्धा त्यांनी या भाषणातून मांडला की आम्ही युद्धखोर नाही आहोत, आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला चर्चा करायची इच्छा आहे, पण शांतीची भाषा ही शक्तिमान माणसाच्या तोंडामध्ये शोभत असते. आणि त्यामुळे शस्त्री रक्षते राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते हे सावरकरांनी साहित्य संमेलनाच्या भाषणात 1940च्या दशकामध्ये सांगितलं होतं. आणि त्यामुळे आम्ही शस्त्रसज्ज आहोत, आम्ही समर्थ आहोत, पण आम्ही युद्धखोर नाही, आम्ही विस्तारवादी नाही. हे युग हे विकासाचं युग आहे, पण आम्ही दुबळे आहोत असं समजून जर का कोणी विस्तारवादाने आमच्याकडे बघण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला तोडीस तोड उत्तर जसं गलवान खोऱ्यामध्ये 15 जूनच्या संध्याकाळी आणि रात्री आम्ही दिलं तसंच उत्तर यापुढे दिलं जाईल. असं अत्यंत चांगला संदेश मोदीजींनी दिला. त्यातले शब्द अत्यंत योग्य होते. आणि मी म्हटल्याप्रमाणे भारतीय तत्वज्ञान जे आहे, जे तत्वज्ञान संस्कृतीच्या प्रचाराचं आहे, सामर्थ्याचं आहे, पण ते सामर्थ्य हे जगाच्या आणि समाजाच्या हिताकरता वापरायचं असतं, हा संदेश देणारा असं एक ऐतिहासिक भाषण आज नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी केलं. ठीक आहे, आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सचिन सावंत, मधल्या काळात बरेच आरोप प्रत्यारोप झाले, खूप खडाजंगी झाली. त्यातली बहुतेक खडाजंगी सत्ताधारी पक्ष आणि काँग्रेस यांच्या प्रवक्त्यांमध्ये ती पडद्यावरती झाली टीव्हीच्या. आणि त्यातनं एक वातावरण असं उभं राहिलं की सीमेवरती काहीतरी लपवलं जात आहे आणि ते जे लपवलं जात आहे ते काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून माहिती आहे. पण आज नैले पे दैला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा लेहला भेट देऊन पुन्हा काँग्रेसला तोंडघशी पाडलंय, अशी चर्चा सुरू झाली. नाही, आशिषजी, मला असं वाटतं काय की लेह काय चीनमध्ये आहे का पाकिस्तानमध्ये आहे? म्हणजे भारताचे पंतप्रधान आपल्याच भूमीवरती गेले, यानं नैले पे दैला काय झालं मला काही कळत नाही. त्यांनी तर 2 महिने अगोदरच गेलं पाहिजे होतं तिकडे. पंतप्रधानांना तिथे जाण्याची बंदी नाही आहे. आणि आज काय चीनची पोस्ट 45-50 किलोमीटर आपली सेना त्यांच्या आतमध्ये घुसलेली नाहीये, लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ज्या पद्धतीचं आता उदो करतायत की मोदीजी शिंकले तर किती छान शिंकले, मोदीजी ज्या तऱ्हेनं बोलले तर किती छान बोलले, बोलणं चालत नाही. विषय लक्षात घ्या, शब्द आपुले केवळ वारा असतात, कृतीची आवश्यकता असते. आजही आम्ही अपेक्षा करतोय. म्हणजे मला एक गोष्ट जनतेला आणि महाराष्ट्राच नव्हे देशाच्या जनतेला हा जो पडलेला प्रश्न आहे तो समोर आपला मांडायचा आहे. आपण हे का करतोय बरं, मला काही कळलं नाही. म्हणजे मोदीजी चीनला गेले आणि लगेचच त्या ठिकाणी त्यांची देहबोली किती चांगली होती, चीनच्या विरोधामध्ये एकदम फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे किंवा त्या ठिकाणी आवेशात बोलले, सैन्याचं मनोधैर्य वाढलं किंवा 59 ऍप बॅन केले. का करतोय बरं आपल्याला, मला काही कळत नाही. चीननं काही आपल्या भूमीवरती काही आगळीक केलेली नाही, त्यांनी घुसखोरी केलेली नाही असं पंतप्रधान स्वतः म्हणतायत. मग हे एवढं सगळं का चाललेलं आहे लक्षात घ्या. म्हणजे दडवलं जातंय ही वस्तुस्थिती आहे. आणि हे काय दडवलं जातंय, का दडवलं जातंय, ह्याची उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे.
खऱ्या अर्थानं कुठलाही पंतप्रधान असेल, देशाचा प्रमुख असेल, त्यांनी ही माहिती जी जुजबी आहे, जी काही मोठी माहिती आहे आणि त्याच्यात त्यांची चूक नाहीये. म्हणजे चीननं जर आक्रमण केलं असेल, आक्रमक त्या ठिकाणी भूमिका घेतली असेल, त्याच्यात या देशाच्या सरकारची चूक नाहीये. आम्ही कुठे म्हणतो त्याची. विषय असा आहे, की मग जर चीन आलं, आपल्या त्यांनी पेंगॉंग लेक 4 पर्यंत त्या ठिकाणी फिंगर 4 पर्यंत आलेला आहे. गलवानमध्ये जवळपास 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये आलेला आहे. 5 ठिकाणी त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. भाजपचे खासदार स्वतः तापिस गाव म्हणतात अरुणाचल प्रदेशमध्ये 12 किलोमीटर आतमध्ये ते आलेले आहेत. तिथं पूल बांधतायत. भारताची भूमी व्याप्त त्यांनी केली आहे आणि असं असताना देशाचं सरकार त्याबद्दल काही बोलायला तयार नाही. ते म्हणतात काहीच झालं नाही. ते का घडतंय? कारण स्वतःची इमेज सांभाळण्यामध्ये देशाचं नुकसान नरेंद्र मोदीजी करतायत असा आमचा ठाम आरोप आहे. आजही त्यांनी म्हणजे लक्षात घ्या मन की बात झाली, देशाला त्यांनी संबोधन केलं, सर्व पक्षीय त्या ठिकाणी बैठक घेतली, त्याच्यामध्ये बोलले. त्याच्यात चीनचं नावच घेतलं नाही त्यांनी. का घेत नाहीत? आमचा हा प्रश्न आहे. चीननं घुसखोरी केली आहे म्हणायमध्ये काय त्या ठिकाणी शरम वाटते, का भीती वाटते मला काही कळत नाही. त्यांनी केलेली आहे. आपल्याला त्या ठिकाणी आक्रमण त्यांना परत उत्तर द्यायचंय. आंतरराष्ट्रीय पातळीवरती दबाव कसा निर्माण होईल जर आपणच मान्य केलं नाही की चीनने घुसखोरी केलेली आहे, चीनने आगळी केलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये 2 बटालियन त्या ठिकाणी बॉर्डरवर उभे आहेत. त्याचबरोबर चीन पूर्ण 5 ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे. नेपाळ तिकडे डोळे दाखवत आहे. असं असताना गॉगल लावून त्या ठिकाणी लाल डोळे दाखवता येत नाही. लक्षात घ्या. तिथं नुसते शब्द चालत नाही. सुदर्शनधारी आहोत ते त्या चीनला काही घेणं नाही त्याच्याशी. खऱ्या अर्थानं आपल्याला कृती करायची आहे आणि ती कृती निश्चितपणे ठणकावून सांगायची आहे की चीननं आगळी केलेली आहे. एवढे साधे शब्द त्या ठिकाणी आहेत. दुसरीकडे जर तुम्हाला या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक परिषद तयार करायचं असेल तरी देखील पहिल्यांदा मूलतः भारताला मान्य करावं लागेल की चीननं आपल्यावरती आक्रमक त्या ठिकाणी चढाई केलेली आहे. 20 लोक तिथे प्राण गेले. आजच्याही परिस्थितीमध्ये कळलेलं नाही की घुसखोर होते. आपले लोक जे चीन म्हणते घुसखोरी केलेली आहे म्हणून त्यांनी आपल्या जवानांनी आगळीक केलेली आहे. हा जो आरोप आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन तिकडे भाषण करणं ही भाषण कोणासाठी आहे? ते भारताच्या जनतेसाठी आहे का चीनसाठी आहे? तर चीनसाठी असेल तर चीनचं नाव घ्यावं त्यांनी. आमचं काही म्हणणं नाही. आणि राहिला चीनच्या विरोधामध्ये ठाम भूमिका घेण्यासाठी आमची त्या ठिकाणी मदत आमचा पाठिंबा सरकारच्या पाठीशी आहे. मोदींनी त्याच्यामध्ये पाठिंबा आमचा पूर्णपणे घेताना सगळ्या 130 कोटी जनतेचा पाठिंबा त्याच्या पाठीशी आहे गृहीत धरावं आणि कारवाई करावी. आमचं एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे. अतुल भातखळकर, काँग्रेसचा जो आक्षेप आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचं नाव का घेत नाही, हा काँग्रेसचा आक्षेप आहे. नाही, मुळामध्ये सचिन सावंत किंवा राहुल गांधी हे दोघंही एकाच पातळीवरनं बोलत असतात. ते म्हणजे प्रच्छन्न खोटं बोलायचं आणि जर का देशाचं नुकसान होणार असेल तरी सुद्धा बोलत राहायचं. हे काँग्रेसचं सचिन सावंत असतील किंवा राहुल गांधी असतील हे एका पातळीवरनं कायम बोलत असतात. आता चीनचं नाव का घेत नाही, मग चीनने आक्रमण नाही केलं तर तुम्ही मग पावलं कशाला उचलताय, असं वस्तुस्थितीला सोडून त्याची मोडतोड करून विधानं करायची. खरं तर ज्या पक्षाने इतके वर्ष ते सत्तेत राहिले त्यांनी विरोधी पक्षामध्ये असताना राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत जबाबदारपणे बोलण्याची आवश्यकता आहे. आता परिस्थिती काय आहे तर चीन आणि भारत यांच्यामध्ये लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे आणि या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमधला जो भूभाग आहे या भूभागावर दोन्ही देश हे हक्क सांगतायत. आता पंडित नेहरूंनी जर का तिबेट चीनला बळकावून दिलाच नसता तर चीनची सीमा आपल्यापर्यंत आलीच नसती. पण ते असं म्हणतायत की तुम्ही धाडसार सांगत का नाही. हे खरं आहे, काँग्रेसवाल्यांकडे हा निर्लज्जपणा आहे की ते सांगतात 62 साली त्या नारायण नेतृत्वामुळे आम्ही 62 साली आमच्या सैन्याला शौर्य असताना सुद्धा आम्हाला नाक घासावं लागलं, कळलं की नाही. त्याच्यामुळे 62 साली पंडित नेहरूंच्या हलगर्जीपणामुळे भारताची फार मोठी मानहानी जगामध्ये झाली. 64,000 स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग हा पंडित नेहरूंच्या बावळट धोरणामुळे हा भारताचा गेला, आत्ताही चीन गेला, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे आम्ही देशभक्त लोक, आम्ही अरेला कार्य करतो. आणि तुमच्याकडे येतोय सचिन सावंत, मी तुमच्याकडे येतोय, त्यांचं पूर्ण होऊ द्या. 93, 95, 96 आणि 2005 या 3 वेळेला भारत आणि चीन यांच्यामध्ये करार झाले आणि त्या करारानुसार दोन्ही देशांनी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर राहायचं.
मधला भूभाग कोणाचा आहे याच्यावर चर्चा करून आपण निर्णय करू. हे तिथली आत्ताची वस्तुस्थिती आहे. पण चीन या मधल्या भागात कायम येत असतं. आपले सैनिक सुद्धा गस्त घालायला त्या ठिकाणी जात असतात. अनेक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स या सगळ्या कालखंडात आपण घेतले. उदाहरणार्थ त्यांची लोक येतात, ते परत लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर जातात. आपली लोक पुढे येतात, परत आपण आपल्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर येतो. जर का सैन्य आलं तर दोन्ही देशांकडनं एक त्या ठिकाणी झेंडा टाईप घेऊन जातात आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं दिस इज अवर लँड. मग ते सैन्य शांतपणे त्यांचे सैनिक मागे जातात. त्यांनी हे आणलं तर आपले सैनिक आपल्या लाईन ऑफ कंट्रोलवर मागे येतात. 96 साली जो करार केला त्याच्यामध्ये काँग्रेस समर्थित सरकार होतं केंद्रात, फार मोठी घोडचूक केली. त्या करारामध्ये मिलिटरीचा आपल्या आग्रह होता एक्झिस्टिंग लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल हा शब्द पाहिजे होता. पण त्यावेळेच्या अशाच तकलादू सरकारमुळे त्या करारामधला एक्झिस्टिंग ऍक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल हा एक्झिस्टिंग शब्द गाळला. कारण त्याला चीनने विरोध केला. तत्कालीन प्रधानमंत्री आयदर देवेगौडा असतील किंवा गुजराल असतील किंवा गुजरात परराष्ट्र मंत्री असतील, त्यांनी भरपूर या विषयात देशाचं नुकसान करून ठेवलेलं आहे. त्यांनी हा एक्झिस्टिंग शब्द गाळला आणि त्यावेळेला चर्चा करायला मिलिटरीकडनं होते आपले जनरल शेकटकर. त्यांचा इंटरव्ह्यू या संदर्भातला प्रसिद्ध झालेला आहे, तो तुम्ही जरूर वाचा. आणि त्यामुळे चीन हे भारताच्या लाईन ऑफ कंट्रोलच्या आत आलंय ही वस्तुस्थिती नाही. पण चीनच्या विस्तारवादाचा स्वभाव आहे. पण या वेळेला जेव्हा चीनने बिल्डअप केला तेव्हा आपण त्याला जशाच तसं उत्तर दिलेलं आहे. जसं चीनने त्यांच्या लाईन ऑफ कंट्रोलच्या त्या भागामध्ये सैन्य गोळा केलं, आपण आपल्या लाईन ऑफ कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी सैन्य आणलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज आपण पूर्णपणे युद्धसज्ज. आणि आता चीन अस्वस्थ का झालाय तर हे सुद्धा आपण समजून घ्यायची आवश्यकता आहे. त्या भागामध्ये डीबीओ नावाची एअर स्ट्रीप आहे, जगातली सर्वात उंच हवाई पट्टी आहे, दौलत बेग ओल्डी हवाई पट्टी. या हवाई पट्टीकडे जाणारा रस्ता हा वर्षानुवर्ष नव्हता. त्या ठिकाणी सैन्याला जायला चालत 4 दिवस लागत होते. मोदीजींच्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये हा रस्ता आम्ही पूर्णत्वाला नेला. ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्या पॉइंट 14 वरनं हा संघर्ष चालू आहे, कारण ऑब्झर्वेशन पॉइंट आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे, हा चीनचा प्रयत्न आहे जो आपण त्या दिवशी हाणून पाडला. आणि त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सचिन सावंत बघा, पॉलिटिकल रायव्हलरी मध्ये एखाद्या वेळेस एखाद दुसरा शब्द हा तोंडातून निघतो, त्यावरती मी त्यांना तो मागे घ्यावा असं म्हणणं योग्य होत नाही. तुम्ही बोला सचिन सावंत. कार्य करण्याची जबाबदारी आमची देखील आहे. पहिली गोष्ट अशी की 1962 साली ज्या पद्धतीने अक्साई चीन त्या ठिकाणी गेलं होतं त्यावेळेला युद्ध झालं होतं. अशासारखे त्या ठिकाणी ऑपरेशन पराक्रम झालं नव्हतं 2001 ला की 1.25 वर्ष मिलिटरी त्या ठिकाणी ठेवावी, करोडो रुपये खर्च करावे आणि हिंमत नव्हती भाजपाची. आता ऐका ना, अतुल भातखळकर बघा, अतुल भातखळकर त्यांनी तडजोड केलेली आहे, ते बोलतात, त्यांना बोलू द्या. अतुल भातखळकर, सचिन सावंतांना बोलू द्या ना. देशाची माफी निर्लज्जपणा भाजपचा कळला पाहिजे. ऐका अतुलजी, मी तुमच्याशी अतुलजी म्हणतोय, लक्षात घ्या. पण भाजपवाल्यांचा निर्लज्जपणा मला दिला पाहिजे लोकांना समोर. किती हलकटपणा त्यांनी केला गेला ते सांगतो मी तुम्हाला. 1962 साली युद्ध केलं होतं आणि त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी जेव्हा प्रश्न विचारायला गेले होते, पार्लमेंटचं सेशन त्या ठिकाणी करायला सांगितलं होतं, त्यावेळेला प्रश्न विचारले कोण होते? तुम्ही गोष्ट तिबेटला राजकीय मान्यता देणाऱ्या अटल बिहारी वाजपेयींचं भाजपचं सरकार होतं. हलकटपणा कोणी केला? तो अतुल भातखळकर, त्यांना बोलू द्या ना. तुम्ही त्यांना निर्लज्ज म्हणाले, ते काही बोलले नाहीत. आता ते हलकट म्हणतात, तुम्ही ऐकून घ्या. हलकटपणा त्याचा आला पाहिजे. हलकटपणा भारतीय जनता पक्षाचा किती आहे? तुम्ही 2013 साली ज्या वेळेला बॉर्डरवरती शिष्टमंडळ पाठवत होता आणि पाहायला बघत होता त्यावेळेला तो हलकटपणा बरं, ठीक आहे. हे राजकीय हेतू आरोप नको आहेत. नको यातनं विषयाचं गांभीर्य निघतंय. मी शैलेंद्र देवाणकर यांच्याकडे जातोय. माफ करा, मी शैलेंद्र देवाणकर यांच्याकडे जातोय. परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत शैलेंद्र देवाणकर. सध्या मधल्या काळामध्ये म्हणजे गलवान खोऱ्यातल्या झटापटीनंतर तर आजपर्यंत मधल्या काळात लष्करी पातळीवरती आणि राजनैतिक पातळीवरती
दोन्ही देशांमध्ये बॅकडोर टॉक्स असतील किंवा स्पष्ट एकमेकांशी चर्चा असेल सुरू आहे. जसं वक्तव्य आज चीनच्या परराष्ट्र खात्याकडनं जारी झालेलं आहे, ते म्हणतायत की दोन्ही बाजूंकडनं या बैठका चर्चा चाललेल्या असताना या क्षणी ॲट दिस पॉइंट कोणी एस्केलेट होऊ नये किंवा चढाई होता कामा नये. याचा अर्थ काय घ्यायचा आहे? नाही, मुळात त्यांचं हे जे अशा स्वरूपाचं वक्तव्य आलं आहे, हे त्याला काही अर्थ नाहीये, कारण आपण आपल्याच भूमीवरती गेलेलो आहोत. आपण काय चीनच्या भूमीवरती गेलेलो नाही आहोत. त्याच्यामुळे एस्केलेशन होणार आहे. एस्केलेशन हा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि त्याचा काही भंग होतोय असं मला वाटत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा असा भाग आहे की 6 जूनला म्हणजे जेव्हा लेफ्टनंट जनरल लेवलची पहिली चर्चा झाली, त्याच्यानंतर तर 22 जून पर्यंत साधारणतः चर्चेचे 3 राऊंड झाले आणि हे चर्चेचे 3ही राऊंड झाल्यानंतर प्रत्येक वेळेला डिसएंगेजमेंटच्या संदर्भामध्ये सहमती झाली. अशा स्वरूपाने चीनने सांगितलं की आम्ही 1 किलोमीटर पर्यंत मागे जायला तयार आहोत. हा मुद्दाही त्या ठिकाणी उपस्थित केला गेला. पण त्याच्यानंतर आपण असं पाहतो की 15 जूनचा ज्याला एक अत्यंत ऍक्ट ऑफ बिट्रेयल किंवा आपला ब्रीच ऑफ ट्रस्ट अशा स्वरूपाचा झाला, अत्यंत भ्याड हल्ला आपल्या सैन्यांवरती त्याच्यानंतर झालेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 22 तारखेला एक चर्चा झाली पुन्हा लेफ्टनंट जनरल लेवलची आणि त्याच्यातनं देखील आपण एक पीसफुली डिसएंगेजमेंटची प्रोसेस ही पुन्हा सुरू केली जाईल अशा प्रकारे मान्य केलं गेलं. दरम्यानच्या काळामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री आणि चीनचे परराष्ट्र मंत्री या दोघांच्या देखील परस्परांबरोबर चर्चा झाली. त्याच्यामध्ये रशियाची देखील मध्यस्थी होती आणि तो एक महत्वाचा राऊंड झाला. परंतु हे सगळं होत असताना एक बाब अत्यंत महत्वाची पुढे येते की कोणत्याही पद्धतीने डिसएंगेजमेंटची प्रोसेस जी आहे ही सुरू होत नाहीये आणि ती सुरू होत नसल्यामुळे आपण सातत्याने त्यांना असं म्हणतोय की तो जो एप्रिल महिन्यामधला स्टेटस को आहे, हा स्टेटस को आहे तो रिस्टोर केला जाणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला एक गोष्ट महत्वाची आहे की आज जी पंतप्रधानांची भेट झालेली आहे याच्यातनं काही महत्वाचे संकेत पुढे येतात. ते संकेत प्रॅक्टिकली समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. हे संकेत काय आहे? त्यातला पहिला संकेत असा येतो आहे की आता हा जो संघर्ष आहे हा बराच काळ चालणार आहे. हे प्रथम लक्षात घ्या. इट्स गोइंग टू बी अ लॉंग हॉल. म्हणजे यासाठी सगळ्या भारताने आपल्या सैन्याने सगळ्यांनी तयार राहणं गरजेचं आहे. कारण इतक्या फास्ट चीन ह्या सगळ्या गोष्टी दावे जे त्यांनी केलेले आहेत ते दावे इतक्या लवकर चीन काढून घेईल असं वाटत नाही. त्यामुळे हा संघर्ष बराच काळ चालेल हे पहिला त्याच्यातनं संकेत मिळतो आहे. दुसरा महत्वाचा संकेत आहे की यापूर्वी भारत आणि चीनमध्ये ज्या वेळेला अशा स्वरूपाचे सीमेवरनं ज्या वेळेला काही वाद झाले, कारण जसं आत्ताही त्याचा उल्लेख आला की ही एलएसी आहे, परसेप्शन मध्ये डिफरन्सेस आहेत आणि जे भारत आणि चीन मधले आतापर्यंत करार झाले होते म्हणजे एकूण 4 करार झाले, पण कोणत्याही करारामध्ये बॉर्डर डिमार्केशनचा मुद्दा आलेला नाही, म्हणजे सीमा अधोरेखित करण्याचा मुद्दा आलेला नसल्यामुळे डिफरन्सेस ऑफ परसेप्शन लडाखमध्ये प्रामुख्याने पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. आता त्यावेळेला काय व्हायचं की ज्या वेळेला अशा स्वरूपाचे संघर्ष व्हायचे त्याला जॉसलिंग असं म्हटलं जायचं आणि अशा स्वरूपाच्या जॉसलिंग मध्ये जे संघर्ष होते ते लोकल लेव्हलला हँडल केले जायचे. त्यावेळेचे जे कमांडिंग ऑफिसर आहेत त्यांच्यामध्ये चर्चा व्हायची. पण 2013 मध्ये पण अशाच प्रकारचा संघर्ष झाला होता. त्यावेळेला लोकल लेव्हलचेच अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. परंतु आता असं दिसून येत आहे की लोकल लेव्हलच्या अधिकाऱ्यांच्या कडनं हा प्रश्न आता सुटणार नाहीये. त्याचप्रमाणे डिप्लोमॅटिक टॉक जे होते मग ते डिप्लोमॅटिक टॉक फॉरेन मिनिस्टर लेव्हलला झाले, त्या पातळीवर देखील आता हा प्रश्न सुटणार नाहीये. तर याच्यामध्ये आता सर्वोच्च पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हची जे इंटरव्हेन्शन आहे म्हणजे त्याला सर्वोच्च राजकीय नेतृत्वाचा हस्तक्षेप हा आता याच्यामध्ये व्हावा लागणार आहे. याचाच अर्थ असा आहे की येत्या काळामध्ये तुम्हाला मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामधली जी चर्चा आहे ही चर्चा याच्यातनं काही मार्ग काढू शकेल. हा याच्यातनं दुसरा अत्यंत महत्वाचा संकेत होतो की हा आता लोकल लेव्हलचा प्रश्न राहिलेला नाहीये. तिसरा एक महत्वाची बाब आहे जी आपण अत्यंत व्यवस्थितपणे समजून घेतली पाहिजे, ती अशी की याच्यातनं तिसरा एक महत्वाचा संकेत होतो तो म्हणजे भारत आणि चीन आपापल्या सैन्यांकडे कोणत्या नजरेतनं पाहतात. बघा गलवानचा जो संघर्ष झाला त्याच्यानंतर आपले जे 20 जवान त्याच्यामध्ये हुतात्मा झाले आणि ज्या पद्धतीने संपूर्ण भारताने त्यांना एका हिरोचं फेअरवेल दिलं, एक श्रद्धांजली त्यांना अर्पण केली आणि आपण त्यानंतर सगळा भारत त्यांच्या पाठीशी आहे हे आपण केले, त्यांची नावं घोषित झाले. परंतु चीनच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर चीनकडनं एकूण किती जवान गेले यांची संख्या देखील डिक्लेअर झाली नाही, नावं तर दूरचीच गोष्ट आहे. त्यानंतर आपण असं पाहतो की आजच्या घडीला पंतप्रधान तिथे जात आहेत, ते लेहच्या हॉस्पिटलमध्ये जात आहेत आणि त्या जखमी लोकांची विचारपूस करतायत. असा कोणताही प्रकार हा चीनमध्ये घडत नाहीये. त्यामुळे भारत त्यांच्या सैन्यांकडे कसा पाहतो आणि चीन त्यांच्या सैन्यांकडे कसा पाहतो याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे, याच्यामध्ये गुणात्मक अंतर आहे आणि हे गुणात्मक अंतर आता आज अत्यंत स्पष्टपणे पुढे आलेलं आहे. आणि आता अशाही काही बातम्या येत आहेत की ज्याच्यामुळे चीनचे जे माजी सैनिक आहेत या माजी सैनिकांमध्ये थोडा असंतोषाचा सूर आहे.
आणि मग तुम्ही तर त्यांना म्हणजे त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना मदत करणं तर सोडाच, पण त्यांची नावं देखील घोषित केली जात नाही. या सगळ्यांविषयी कमालीची गुप्तता चीन पाळतो आहे. त्यामुळे हा एक संकेत आहे तो महत्वाचा आहे. आणि चौथा जो मला असं वाटतं, की आता आपण जसं आजच्या या स्पीचमध्ये फार महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, तो ग्लोबल लेव्हलला आता सगळेच नेते मांडत आहेत. आणि तो होता, की तो चीनच्या विस्तारवादाचा मुद्दा आहे. आणि त्या विस्तारवादाची तुलना त्यांनी दुसऱ्या महायुद्धातल्या घटनांबरोबर केलेली आहे, की अशा स्वरूपाने जी विस्तारवादी शक्ती होत्या, विशेष करून जर्मनी सारख्या शक्ती होत्या, यांना कशा प्रकारच्या भविष्याचा सामना करावा लागला. आणि ह्या सत्ता कधी यशस्वी होत नाहीत. एक तर त्या संपतात किंवा त्यांना आपले मार्ग बदलावे लागतात. अशा स्वरूपाने आज चीनच्या विस्तारवादावरती जो संपूर्ण केवळ भारतालाच नाहीये, तैवानला त्रास होतोय, हाँगकाँगला त्रास होतोय, मलेशियाला होतोय, इंडोनेशियाला होतोय, व्हिएतनामला होतोय, जपानलाही होतोय. आणि आता त्याच्याविषयी अनेक नेते, अनेक जागतिक नेते हे उघडपणे आता बोलायला लागलेले आहेत. त्यामुळे आपण असं पाहतो, की आज हा जो विस्तारवादाचा मुद्दा मांडला गेला, त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं, की कोणते शांतता ही नेहमी शौर्यातनं येते. हा जो मुद्दा आहे, हा या 2-3 गोष्टी अशा होत्या, की ज्या पूर्णपणे संकेत देणाऱ्या आहेत, की आता भारत आपल्या डिफेन्सिव्ह स्टँडमधनं हा बाहेर यायला लागलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी काल घडली, काल युनायटेड नेशनच्या ह्युमन राईट काउन्सिलमध्ये ज्या वेळेला हाँगकाँगचा प्रश्न चर्चेला आला, भारताने पहिल्यांदा हाँगकाँगवरती टिप्पणी केली. ही टीकात्मक टिप्पणी होती. त्यामध्ये भारताने असं सांगितलं, की जो राष्ट्रीय सुरक्षा कायदा चीनने हाँगकाँगच्या बाबतीमध्ये मंजूर केलेला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. त्याच्यामुळे हाँगकाँगची ऑटोनॉमी धोक्यात येते आहे. त्यामुळे याच्यावरती चीनने पुनर्विचार करावा. आजपर्यंत भारताने चीनच्या कोणत्याही अंतर्गत मुद्द्यांवरती शक्यतो बोलण्याचं टाळलेलं होतं. मग तो तैवानचा मुद्दा असेल, हाँगकाँगचा मुद्दा असेल, शक्यतो चीनचे जे कोर इंटरेस्ट आहेत, या कोर इंटरेस्ट वरती बोलायचं नाही, हे भारताचं आतापर्यंतचं धोरण होतं. परंतु काल आपण या धोरणामधला एक बदल बघतो आहोत. त्यामुळे आता असं तुम्हाला दिसतं आहे, की आपण चीनला या बाबतीतनं एक मेसेज देतो आहोत, की आता तुम्ही गलवानसारखी जर कुरघोडी परत एकदा केली, तर त्याचा सामना करण्यासाठी आम्ही सर्व दृष्टिकोनातनं तयार आहोत. आणि म्हणून ज्या पद्धतीने तिथं तोफा असतील, रणगाड्या असतील, त्याच्यानंतर हाय अल्टिट्यूड माउंटेनिअरिंग फोर्स तिथं टीम ज्या आपण तिथे इन्स्टॉल केलेल्या आहेत. विशेष म्हणजे जो पेंगॉंग त्सोचं तळं आहे, 134 किलोमीटरचा त्याचा परिसर आहे. त्याचा 2/3 भाग हा चीनकडे आहे. आणि उर्वरित भागामध्ये आपण अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारच्या टेहाळणी ज्या बोटी आहेत, त्या तिथं 12 पाठवलेल्या आहेत. आणि याचबरोबर जमिनीवरनं आकाशात मारा करणारं जे आकाशसारखं मिसाईल आहे, ते तिथं आपल्याकडनं इन्स्टॉल केलं गेलेलं आहे. याच्यातनं आपण चीनला हा संदेश देतो आहोत, की चीन आपल्याला अजूनही दुर्दैवाने 1962चाच भारत मानतो, की हा भारत आता बदललेला आहे. हे चीन मानायला तयार नाहीये. हा आपण आता मेसेज चीनला द्यायला सुरुवात केलेली, की हा भारत पूर्णपणे बदललेला भारत आहे. हे चीनने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटी मी एक महत्वाची बाब सांगतो, की संपूर्ण आशिया खंडामध्ये जर आपण थोडासा एक सर्व्हे किंवा रिव्ह्यू घेतला, तर कोणता असा देश आहे, की तो चीनला चॅलेंज करू शकतो? कोणत्याही देशामध्ये आज त्या स्वरूपाची क्षमताने केवळ भारत आहे, की जो चीनला चॅलेंज करू शकतो. आणि त्यामुळे अनेक छोटे मोठे देश जे आहेत, की जे आज चीनच्या आर्थिक प्रभावामुळे बोलायला तयार नाहीयेत, हे भारताकडे एक आशेचा किरण म्हणून बघतायत, की भारत कशा पद्धतीने चीनला चॅलेंज करेल. याच्यावर खूप गोष्टी डिपेंड करणार आहेत. याच्यावरती डिपेंड करणार आहे, की साऊथ चायना मधल्या मधला जो संघर्ष आहे छोट्या देशांबरोबर चीनचा चाललेला, त्याची दिशा कोणत्या पद्धतीने असेल. त्याचप्रमाणे जपान बरोबरचा त्यांचा सेनकाकू आयलंडवरचा संघर्ष असेल, त्याची दिशा कोणत्या पद्धतीने असेल. त्यामुळे मला असं वाटतं, की यामध्ये एक पद्धतीचा कडक मेसेज हा आपण चीनला दिलेला आहे. ठीक आहे. मी मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्याकडे जातोय. मेजर जनरल शशिकांत पित्रे, बघा टायमिंग. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणालाही न सांगता युद्धभूमीजवळ जातात, म्हणजे लेहला जातात. त्याच दिवशी बातमी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होते, की 39,000 कोटी रुपयांच्या संरक्षण साधन सामुग्रीच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. कशासाठी? तर भारताची मारक क्षमता वाढवण्यासाठी. टायमिंगमुळं काय झालेलं आहे, की खरंच जर का चीननी काही आगळीक केली, चढाई केली, तर भारत त्यासाठी सज्ज होतोय. किंबहुना पुढे भारत आता पाकिस्तान ऐवजी चीनकडे आपला फोकस जास्त करेल, जेणेकरून संरक्षण सज्जता त्या दृष्टीनं जास्त वाढेल. तर यातनं सुद्धा एक मेसेज आज भारतीयांमध्ये गेलेला आहे. हे पहा, मला याच्यात राजकारण आणायचं नाही आहे, परंतु आज भारतानं 39,000 कोटी जी आता संरक्षण प्रकल्प जाहीर केलेला आहे, हा काही आजचा नव्हे.
हे बरेच दिवस याची चर्चा चाललेली आहे आणि हा कधीतरी आपल्याला मिळाला पाहिजे. ही केवळ भारताची मारक शक्ती वाढवण्यासाठी आहे आणि त्याचा आपण गलवानशी संबंध घालावा का, याबद्दल मी थोडासा सहमत नाही आहे. निश्चितच त्याच्यामुळे मारक शक्ती वाढणार आहे, परंतु केवळ चीनला काही धडक्या दाखवण्यासाठी आपण हे केलेलं आहे असं नाही आहे. ही गोष्ट जी या आपल्याला ठाऊक आहे की डिफेन्स प्रोक्युअरमेंट कमिटी DPC ही नेहमी वारंवार भेटत असतात आणि ते अशा प्रकारे मिळून काय काय आमच्या मागण्या आहेत त्या चर्चा करत असतात. ही मागणी त्याच्यापैकी आहे. तर मला वाटतं ही केवळ तुम्ही त्या ह्याच्याशी संबंध घालावा असे मला वाटत नाही आहे. पण मला एक गोष्ट सांगायची आहे. आत्ताच बोलताना सांगितलं गेलं की चीनची आणि आपली जी कोर कमांडर्समध्ये चर्चा झाली त्याच्यात काहीही निष्पन्न झालं नाही किंवा काय कसं ह्याच्यातून सोडायचं हे मात्र थोडंसं मला शंकास्पद वाटतं. हे विधान परवा म्हणजे मंगळवारी जी चर्चा झाली कोर कमांडर आणि त्यांचे कोर कमांडर लिऊ चू, त्याच्यात जी चर्चा झाली ते असं ठरवलं की आपण स्टेप बाय स्टेप हा लॉंग हॉल याच्याबद्दल आता सगळ्यांना ठाऊक आहे, त्याच्यात काही सांगण्याची गोष्ट नाही आहे. परंतु आपण आता दोन्ही बाजूनं ज्याला ग्रेडेड डिस्कलेशन म्हणा, तुम्ही मागं जावा आम्ही मागं जातो, तुम्ही मागं जावा आम्ही मागं जातो असंही ठरलेलं आहे. आम्ही चीनशी प्रश्नच नाही आणि चीनला सगळं सांगण्यात आलेलं आहे की आमचा तुमच्यावरचा विश्वास उडालेला आहे. तर तुम्ही प्रत्येक जेव्हा आपण हालचाल ठरवू आणि ही 4 पॉईंट्सवर आहे, PP14, PP15, PP17 आणि पँगॅन्गत्सो, प्रत्येक ठिकाणी आपण ठरवू आणि मध्ये 72 तासाचा वेळ जाईल. तुम्ही ते संपूर्ण मग आम्ही त्याची चर्चा करू, आम्ही त्याचं संपूर्ण निरीक्षण करू की झालेलं आहे, मग पुढची स्टेप घेता येईल. त्यामुळं हा निष्कर्ष हा दोघांच्यातून निघालेला आहे. त्यामुळं काही झालं नाही असं नाही आहे. ही डिस्कलेशन जे आहे हे चालू आहे. कुणीतरी 8 किलोमीटर गेले 5 किलोमीटर गेले ह्याबद्दल मला बोलायचं नाही आहे, कारण ह्या गोष्टी इथं बसून आपण सांगू शकत नाही. नकाशावर काय चाललंय हे न बोललेलं बरं, कारण नकाशे जे असतात ते त्याच्यावर जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे ती एक भरून काढलेली असते, त्याच्यात 1-2 किलोमीटरचा प्रदेश होतो. आता कोण आत आले कोण बाहेर केले याबद्दल मी चर्चा करत नाही आहे. आपले जे तिथले लोक आहेत ते करण्यासाठी अत्यंत समर्थ आहेत आणि आम्ही सुद्धा प्रत्येकाने जेव्हा तिथं होतो त्याच्याबद्दल आमची जागृती उत्तम होती. कुठंही LOCवर असो किंवा LAC असो, थोडाही आत आलं तरी ताबडतोब त्याच्यावर चर्चा व्हायची. पण मी त्याबद्दल आता बोलत नाही आहे. मला सांगायचं एवढंच आहे की 4ही ठिकाणी PP14, PP14 जो आहे, जो आता बरोबर सांगितलं की PP14 जो आहे तो चीनला पाहिजे आहे, कारण तोब्रुक जो नवीन रस्ता आपण बांधलेला आहे दरबोकपासून दौलत बेगोल्डी, तो तिथून चांगला दिसतो. तो म्हणजे तिथे इट इज अ व्हॅन्टेज पॉईंट. आणि PP14 हा भारताच्या LACच्या बाजूला आहे, त्यामुळे तो देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे. आणि तोच बाबू जे गेले त्यांनी मागं फेकलं तेच झाले. आता पुन्हा ते टेंट घालतायत, आपण घालतो, या गोष्टी चालत राहतात, मला काही म्हणायचं नाही आहे. तसंच आपल्याला मुख्य जी गोष्ट सोडवायची आहे ती आपल्या पँगॅन्गत्सो लेकमध्ये, जिथं आता जर सांगितलं की फिंगर्स 4 to 8 जी आहेत ती वादास्पद आहेत, त्यांना आपण 4च्या बाजूला येऊन देणार नाही आहे, प्रश्नच नाही. कुणी म्हटलं की त्यांना 3ला येणार 2ला आहे, ते शक्य नाही जाणं. त्यामुळं 4 आणि 8, तर 4 निश्चितच त्यांनी काही भाग घेतलेला आहे, तो परत घेणं, ह्या गोष्टी याच्यात चर्चा होणार आहेत. फार लवकर बोलणं अर्थ नाही. आणि हे फार सगळं आपण म्हणता इट विल बी अ लॉंग हॉल आणि म्हणायचं अजून का झालं नाही, हे थोडासा विरोधाभास आहे. हळूहळू या गोष्टी होणार आणि ज्या चर्चा होत आहेत त्या अत्यंत योग्य प्रकारे होतात. मी पुन्हा सांगू इच्छितो, मला पुन्हा कोणाशी तुलना करायची नाही. पहिल्यांदा मिलिटरी कमांडर एकमेकाशी बोलून चर्चा करतायत. ही तिसरी चर्चा आहे. 12 जूनला झाली, 24 जूनला झाली आणि परवा मंगळवारी झाली. या चर्चा होत आहेत आणि याच्यातून अर्थ निघतोय. ही मोठी आशादायक घटना आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि
हे पुढे चालत राहील. आपण पाहू पुढे काय होतं. त्यामुळं एकदम ठीक आहे. त्या मी जसं म्हटलं की ते आपण आता 39,000 करोडचं मिळालेलं आहे ते संपूर्ण चीन सीमे करताय, असे एकमेकाशी संबंध लावण्याचं ताबडतोब कारण नाही. पण निश्चितच आपली मारक शक्ती वाढवणं आवश्यक आहे, हे आम्ही नेहमी म्हणत आलोय आणि ती वाढती आहे, ही एक आशावादी गोष्ट. ठीक आहे. आपल्यासोबत कर्नल राजन फडके आहेत. कर्नल राजन फडके, बिपिन रावत यांना तुम्ही चांगलं ओळखता. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हे असे आहेत, त्यांच्याविषयी आम्ही वाचून आहोत की ते कुठलाही निर्णय कुठेही घेऊ शकतात, तेवढी इच्छाशक्ती त्यांच्यात आहे. आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आता तशा अर्थानं प्रमुख सल्लागार आहेत की तिन्ही दलांनी काय केलं पाहिजे, कारण त्यांना CDS बनवण्यात आलेला आहे. बिपिन रावत यांची नेमणूक, बिपिन रावत यांची भूमिका या क्षणी काय असू शकते? कर्नल राजन फडके. बिपिन रावत माझ्याच रेजिमेंटचे आहेत, 11 GRचे, त्यामुळे मी त्यांना चांगलंच ओळखतो आणि युद्धनीतीत ते तरबेज आहेत. पण त्याआधी मला या 2-3 गोष्टींचा जो उल्लेख झाला त्यावरती भाष्य करायचं आहे की चीनचं नाव घेऊन का बोलत नाही. आपल्या मराठीत एक म्हण आहे, लेखी बोले सुने लागे. तर ज्यांनी बोलायचं तो बोललाय, ज्याला लागायचंय ते लागलेलं आहे, त्यांनी त्याच्यावरती वक्तव्य दिलेलं आहे. तुम्हाला काय समजलं नाही समजलं ह्याच्यात कोणाला काय अर्थ नाही. बोलणारा बोललाय, ज्याच्या उद्देशून बोललाय त्यालाही समजलं. दुसरी गोष्ट, आत्ता का गेले? मग 10 वर्ष तुमचे पंतप्रधान इथं अरुणाचलला का नाही गेले? अरुणाचल भारतातच आहे ना. तर हे असं नसतं की कुणी केव्हा जावं काय जावं. ठीक आहे, ठीक आहे. सचिन सावंत मी येतोय तुमच्याकडे. सचिन सावंत मी येतोय तुमच्याकडे. अफजल खान शिवाजी ठीक आहे, मी येतो ना तुमच्याकडे. ते बोलले शिवाजी महाराज काही ते पुढे जात नाहीत की मी आलो, येतो, भेटायला येतो म्हणून. शिवाजी महाराजांनी आपला कावा केला, प्लॅन बनवला, नीती बनवली आणि बरोबर प्रतापगडच्या पायथ्याशी येऊन त्याचा कोथळा काढला. ही एक युद्धनीती असती. तर कुणी केव्हा जावं, कुठं जावं. तिसरी गोष्ट मी सांगतो, तुम्ही एक प्रस्ताव द्या ह्या गव्हर्नमेंटला की आम्हाला तिथं गलवानमध्ये पाठवा, आम्ही आमचं सदस्यांचं मंडळ घेऊन जातो आणि बघून येतो कोण कुठं आलाय, कोण पुढं आलाय, कोण पाठीमागं आलाय, कोण काय करतोय. ते हिथून बसून बोलण्यात काय अर्थ नाही. एक पंतप्रधान सांगतायत त्याच्यावरती जो विश्वास ठेवा. नाहीतर पंतप्रधानांना एक प्रस्ताव द्या की आमचं एक 5-6 जणांचं मंडळ आहे, त्यांना गलवानमध्ये जायची परमिशन द्या. ते करतील तुमची व्यवस्था, तिकडे जायची आणि दाखवतील कोण आला, कोण गेला, कुणी मारलं, कुठं मारलं, कसं मारलं. ठीक आहे. ही एक युद्धनीती असती. आपल्याला इतिहास शिवाजी महाराजांपासून माहिती आहे. मग शिवाजी महाराज आपण शिकलो कशासाठी? त्याच्यातनं जर काही धडा घ्यायचा नसता तर त्या अफजल खानाला भेटायला ते काही तिकडे गेलं नाहीत. ठीक आहे. त्याला येऊन दिलं आणि सचिन सावंत काय असतं, माझी लष्करी अधिकारी आहेत, हे केलं. इतकी हयात त्यांची सगळी ही लष्करात गेलेली आहे. जेव्हा राजकीय हेतू आरोपामध्ये त्यांना असं वाटतं की आमचा सैनिकी बाणा हा कुठेतरी काळवंटतोय आणि आमच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, तेव्हा त्यांच्यातला तो लष्करी बाणा बोललेला आहे असा विचार करा. सचिन सावंत. लष्करी बाणा लेफ्टनंट जनरल पनाग पासून अनेक लष्करी अधिकारी ते ज्या भाषेत बोलता आहेत तेव्हा कळेल की त्यांचाही लष्करी बाणा आहे. त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांमध्ये इथं वेगवेगळे मतं आहेत, मतमतांतर आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कर्नल फडके काय म्हणतात, मेजर जनरल म्हणतात काय, ही पूर्व दिशा झालेली नाहीये. वस्तुस्थिती ही आहे की या ठिकाणी पेंगॉंग 4 पर्यंत जो भारताचा अविभाज्य भाग आहे तिथपर्यंत आलेला आहे सैन्य चीनचं, आणि त्याच्याही पुढे पेंगॉंग 2 पर्यंत पाठवण्याची तयारी त्यांची आहे. दुसरीकडे ज्या पद्धतीचं आता हे मिस इन्फॉर्मेशनचं काल सांगतो की फडकेजींना सांगतो, कदाचित त्यांना माहिती नसेल, कदाचित त्यांना आठवण नसेल, 2008च्या 28 जानेवारीला स्वतः आपले तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे अरुणाचल प्रदेशला 2 दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते आणि ठणकावून तिकडे 50,000 लोकांची सभा घेतली. हे तुम्हाला माहिती नसेल कदाचित. आणि दुसरी गोष्ट मी मेजर जनरल साहेबांना विनम्रपणे सांगतो त्या ठिकाणी, शशिकांतजींना, की आपण ज्या पद्धतीने म्हणताय की कमांडर जनरलच्या लेवलची टॉक होत आहेत, हे पहिल्यांदा होत आहेत. ही खरी गोष्ट, ही चर्चा जी आहे ही राजकीय स्तरावर झाली पाहिजे. तिथं मिलिटरी आली नाही पाहिजे. मिलिटरी ज्या वेळेला येते त्यावेळेला तो अंतिम पर्याय असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरीकडे आजच्या परिस्थितीमध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की फॉरवर्ड पोस्ट, लोकांचं काय झालं, मिसकम्युनिकेशन या भागात जास्त झालं. फॉरवर्ड पोस्ट मला गलवानची जी व्हॅली आहे ती 250 किलोमीटर आहे निमू पासून. लक्षात घ्या,
ते 250 किलोमीटर दूर आहेत आणि दुसऱ्या बाजूला एलओसी पासून 45 किलोमीटर दूर आहेत. तो फॉरवर्ड पोस्ट नाही, तिथं त्या ठिकाणी टुरिझमचा स्पॉट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे पहिली गोष्ट. त्यामुळे आपण जे सांगतोय की त्या ठिकाणी युद्धभूमीवर गेले, युद्धभूमी 250 किलोमीटर लांब आहे, त्याला 7 तास बाय रोड लागतात जायला. दुसरीकडे आमचं एवढंच म्हणणं आहे की या परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांशी सत्य बोलताय की नाही बोलताय. तुमचं आता हे जे फडके साहेब म्हणतायत किंवा मेजर जनरल म्हणतायत, माझा एकच मुद्दा आहे, भारताचे राजदूत जे चीनमध्ये आहेत त्यांनी स्वतः सांगितलंय की चीनचं सैन्य एलएसीच्या भारताच्या बाजूला आहे, अधिकृत विधान दिलेलं आहे. त्याचबरोबर देशाचे परराष्ट्र मंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे की या ठिकाणी स्टेटस को अँटे करावा एप्रिलच्या अगोदर, याचा अर्थ स्टेटस को बिघडलेला आहे. दुसरीकडे राजनाथ सिंग यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की सैन्य जे आहे ते आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे खोटं कोण बोलतंय, लडाखची जनता खोटं बोलते का देशाचे पंतप्रधान खोटं बोलतायत? ही जी वस्तुस्थिती त्या ठिकाणी आली की पंतप्रधानांचं वक्तव्य पंतप्रधान कार्यालयाला खोडून काढावं लागलं आणि त्याचा लाभ चीनमध्ये घेतला. ह्याचे प्रश्न विचारायला नको. आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की तुम्ही पंतप्रधानांना विनंती करा आणि 5-6 जणांचं शिष्टमंडळ दावा, हे भाजपचं काम होतं. 2013ला त्यांनी शिष्टमंडळ पाठवलंय, आमचं काम नाही. आमची अपेक्षा आहे की प्रामाणिकपणे जनतेच्या प्रश्नांना, लोकांच्या प्रश्नांना, ही लोकशाही आहे, चीनची हुकुमशाही नाहीये. ठीक आहे, प्रश्न उत्तर दिले पाहिजे. अतुल भातखळकर उत्तर द्या लवकर, माझा वेळ संपलाय. अतुल भातखळकर. असं आहे, सचिन सावंत त्यांच्या परंपरेला धरून तद्दन खोटं आणि रद्दड बोलतायत. त्यांच्याच पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की राफेलच्या बाबतीत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांनी याला सांगितलं की याच्यात भ्रष्टाचार. आता मध्ये राफेल कुठे आणताय? दुसऱ्या देशाच्या अतुल भातखळकर, स्टिक टू द पॉइंट प्लीज, प्लीज. मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं बोला. अरुणाचल प्रदेशला मनमोहन सिंग गेले, पण तवांगला मनमोहन सिंगनी जाणं टाळलं. अतुल भातखळकर, मुद्द्यावर या. सचिन सावंत, तुम्ही शांत राहा. राजकीय हेतू आरोप नको आहेत. मनमोहन सिंग गेले नाहीत चीनच्या दबावामुळे. एवढंच नव्हे, दलाई लामांना त्यांचा कार्यक्रम हा रद्द करायला लावला मनमोहन सिंगांनी. चीनच्या बरोबर, चीन कम्युनिस्ट पार्टीच्या बरोबर राहुल गांधींनी कुठला करार केला हे जनतेकडे जाहीर करा. आणि राजीव गांधी फाउंडेशनला आता नको ते विषय नकोय, नको ते विषय नकोय प्लीज. राजकीय आरोप प्रत्यारोपात चर्चा वाहून जाता कामा नये. मी 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 शेवटी शैलेंद्र देवळानकर यांच्याकडे जातोय. शैलेंद्र देवळानकर, माझा वेळ संपलेला आहे, पण खरंच जसं आता सचिन सावंत म्हणाले की राजकीय स्तरावरती, ते सुद्धा वरिष्ठ स्तरावरती, म्हणजे तिकडचे चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि आपले पंतप्रधान यांच्या स्तरावरती एकदाची चर्चा झाली पाहिजे. त्यामध्ये जर का अमेरिकेची मदत घ्यायची असेल तर घेतली गेली पाहिजे. पण हा जो तणाव आहे करोना काळामध्ये तो मिटला पाहिजे. हे काय चाललंय असं अनेकांना वाटतंय. हे नक्कीच आहे. आणि आता मला असं वाटतं की ही जी थर्ड लेवलची टॉक आहे, ज्याला आपण तिसरा टप्पा म्हणतो, पण आता हे टॅक्टिकल लेवलचं झालेलं होतं. स्ट्रॅटेजिक लेवलला, ज्याला धोरणात्मक लेवलला आहे, आता या बाबतीमध्ये पुढचा जो टप्पा आहे तो निश्चितपणे चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान या दोघांनी परस्परांना भेटणं. याचं कारण मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं की जरी चीन ऍक्सेप्ट करत असला या बैठकांमध्ये की आम्ही डिसएंगेज व्हायला तयार आहोत, परंतु चीनकडनं त्याचं पालन केलं जात नाही, हा मुद्दा मला महत्वाचा मांडायचा होता. कारण त्यांनी आता या बाबतीमध्ये हा लोकल लेवलचा राहिलेला नाहीये. कारण ज्या पद्धतीने आता सीमेवरती सैन्याची कुमक ही वाढलेली आहे, आपल्याकडनं असेल त्यांच्याकडनं असेल, त्यामुळे इथं आता जर मार्ग काढायचा असेल तर या केसमध्ये तुम्हाला टॉप पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह लेवलच्याच टॉक्स कराव्या लागतील. कारण आता डिप्लोमॅटिक लेवलच्या टॉक्स आपल्या झालेल्या आहेत, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री दोन्ही देशांचे होते, कमांडिंग ऑफिसर लेवलच्या टॉक झाल्या आहेत, लेफ्टनंट जनरल लेवलच्या टॉक झालेल्या आहेत. परंतु मी मार्ग निघत नाही असं म्हणत नाहीये, पण चीन ते ऍक्सेप्ट करत नाहीये, चीन डिसएंगेज होत नाहीये. आणि चीन त्याच्या उलट आणखीन मोठ्या प्रमाणावरती नवीन नवीन क्षेत्रांवरती दावे सांगतो आहे. या वेळेला आता टॉप एक्झिक्युटिव्ह लेवलची इंटरफेरन्स हा महत्वाचा आहे. नॉर्मली असं घडत नाही. ठीक आहे. मी शेवटी मान म्हणून मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्याकडे जातोय. सर, माझा वेळ संपलेला, अगदी थोडक्यात काही सेकंदांमध्ये. आज हाऊस द जोश असं पंतप्रधानांनी जवानांच्या समोर म्हटलेलं आहे. त्यांचा जोश किंवा मनोधैर्य नक्कीच वाढलं असेल. तुमचा लास्ट कॉमेंट. निश्चितच हाऊस द जोश, जोश आहे तर प्रश्नच नाही आहे. आणि तुम्ही काही म्हटलं, केव्हा गेले, काय गेले, ते जे 2-3 हजार जवान तिथे बसले होते ते सिम्बॉलिक रिप्रेझेंटेटिव्ह प्रातिनिधिक स्वरूप होतं. गलवानमधनं मुलं आलेली नव्हती आहे, प्रश्नच नाही आहे. परंतु ते तिथं गेले त्याच्यामुळं लष्कराचं प्रचंड मनोधैर्य वाढलेलं आहे.
राजकारणी मुद्दे जे हे काय अत्यंत महत्त्वाचे आहेत, पण त्याच्यासाठी त्या जवानांचं काही देणं घेणं नाही आहे. एक पंतप्रधान आपल्यासमोर येतात, आपल्याशी बोलतात, मग ते का आधी का गेले नाहीत, नंतर काय, याबद्दल मला काही म्हणायचं नाही. या क्षणासाठी सैन्याचं मनोबल आहे प्रचंड वाढलेलं आहे. आणि सैन्य म्हणजे फक्त सैन्य नाही, त्याच्यात जनरल नरवणे, जनरल वायची जोशी, जनरल हरिंदर सिंग सगळे त्याच्यात समाविष्ट आहेत. आणि ही जी पंतप्रधानांनी आज आणि पंतप्रधानांच्या ज्या अशा व्हिजिट्स होतात त्या आधी अनाऊन्स होत नाहीत, निश्चितच नाही. त्याबद्दल कुणीही ह्याच्याबद्दल हे करू नये. ही अत्यंत महत्त्वाची, तिथं जाणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि एकाएकी जाणं अवश्य होतं. असं सांगून जाणं निश्चितच योग्य नव्हतं. त्यामुळे मला वाटतंय तुम्ही जो प्रश्न विचारलात, सेना जोश इज रिअली फ्लोईंग हाय. ठीक आहे, सैन्याचं मनोधैर्य वाढलंय असा दावा मेजर जनरल शशिकांत पित्रे करतायत. आणि का असू नये, जेव्हा भारत चीन सीमेवरती तणाव आहे, दोन्ही बाजूंकडनं सैन्य सज्जता झालेली आहे, अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेहला जातात, आपल्या जवानांना सैनिकांना संबोधित करतात, एक मेसेज शत्रू राष्ट्राला देतात, तेव्हा साहजिकच सबंध देश हा भारतीय सैन्याच्या मागे आहे हे तुम्ही आम्ही सांगणं गरजेचं नाहीये. तो मागेच आहे. राजकारणाच्या जागी राहील. आता वेळ आहे ती चीनकडं शत्रू राष्ट्र म्हणून बघण्याची. आणि जर का आपली सैन्य सज्जता सीमेवरती असेल तर आपण सुद्धा मागे नाही देशप्रेमामध्ये, हे सांगणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मी सर्व मान्यवर भावनांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.